नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये. तर आपण आज या व्हिडिओमध्ये 1858चा भारत सरकारचा कायदा अभ्यासणार आहोत. तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण 1853चा सनदी कायदा अभ्यासला होता. तर त्यामध्ये असे बदल करण्यात आला होता की भारतामध्ये प्रशासनाची व्यवस्था सुधारण्यासाठी किंवा प्रशासन व्यवस्था सुधारण्यासाठी ICS परीक्षा घेण्यात आली होती, ज्याद्वारे सनदी सेवकांची नियुक्ती करण्यात येणार होती. मग ते ब्रिटनमध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये त्याची परीक्षा व्हायची. तर त्याचबरोबर भारतामध्ये एक कायदेमंडळ म्हणजे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल स्थापन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये 12 सदस्य असतील अशी तरतूद करण्यात आली होती. म्हणजे गव्हर्नर जनरल, त्याचं काउन्सिल, एक कायदा सदस्य आणि इतर 6 सदस्य असे मिळून 12 सदस्य असतील त्या कायदेमंडळामध्ये. या प्रमुख तरतुदी आपल्याला त्या 1853च्या सनदी कायद्यामध्ये पाहिल्या होत्या आपण, म्हणजे त्या लक्षात घेता येईल त्या कायद्यामध्ये. तर आता आपण आज या व्हिडिओमध्ये 1858चा भारत सरकारचा कायदा पाहणार आहोत. तर या कायद्यानुसार ब्रिटिश पार्लमेंटने म्हणजे इंग्लंडच्या राणीने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आणली व प्रत्यक्ष कारभार स्वतःच्या हातामध्ये घेतला. म्हणजे राणीच्या नावाने कारभार इथून पुढे भारतामध्ये चालणार होता. त्याचं कारण असं, 1857 साली भारतामध्ये प्रचंड मोठा उठाव झाला होता, क्रांतिकारी उठाव म्हणता येईल आपल्याला. तो उठाव जर यशस्वी झाला असता तर भारतामधून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला निघून जावं लागलं असतं, म्हणजे ब्रिटिशांची राजवट संपुष्टात आली असते. त्यामुळं ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये अशी चर्चा सुरू झाली की 1857चा उठाव नेमकं कोणत्या कारणामुळे झाला, त्याची कारणं काय आहेत, त्याचा शोध त्यांनी घेतला. तर खासदारांनी अशी चर्चा केली ब्रिटिश पार्लमेंटमध्ये की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं जे प्रशासन आहे त्यासाठी याला कारणीभूत आहे. त्याचबरोबर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे जे अधिकारी आहेत त्यांनी भारतीयांवरती अन्याय अत्याचार केला, त्यांचं शोषण केलं, आर्थिक शोषण भारतीयांचं थांबलं नाही. त्याचबरोबर भारतीयांच्या धार्मिक भावना त्यांनी दुखावल्या. धार्मिक भावना दुखावल्या असल्यामुळे भारतीय जनता किंवा भारतीय हे चिडले आणि त्याचाच उद्रेक 1857 साली झाल्याचं दिसून आलं. म्हणून ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये अशी चर्चा सुरू असताना त्यांनी असा निर्णय घेतला की आता इथून पुढे ब्रिटिश कंपनीची जी राजवट आहे ती संपुष्टात आणायची आणि प्रत्यक्ष ब्रिटिश पार्लमेंटच्या नावाने किंवा राणीच्या नावाने भारताचा राज्यकारभार चालू करायचा किंवा सुरू करायची. आणि त्याच उद्देशाने त्याने 1858चा कायदा केला आणि जाहीरनामा काढला राणीच्या नावाने. आणि त्या जाहीरनाम्यामध्ये केवळ आणि केवळ भारतीयांना आश्वासनं दिली गेली. तर 1858च्या कायद्यामध्ये तरतुदी काय होत्या, तर त्यामध्ये पहिली तरतूद अशी होती की भारतामध्ये जो गव्हर्नर जनरल होता त्या गव्हर्नर जनरलच्या ठिकाणी आता व्हाईसरॉय असेल, तो व्हाईसरॉय संपूर्ण भारतासाठी काम करेल. म्हणजे केंद्रीय स्तरावरती जो व्हाईसरॉय होता म्हणजे गव्हर्नर जनरल होता तो व्हाईसरॉय म्हणून काम करेल. तर पहिला जो व्हाईसरॉय होता भारताचा तो लॉर्ड कॅनिंग होता. लॉर्ड कॅनिंगने व्हाईसरॉय म्हणून पहिले भारताचा व्हाईसरॉय म्हणून काम केलं आपल्याला दिसून येतं. तर व्हाईसरॉय हा कोणाच्या नियंत्रणाखाली काम करणार होता, तर ब्रिटिश पार्लमेंटच्या नियंत्रणाखाली. म्हणजे त्यावरती नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी एक भारत मंत्री पद निर्माण करण्यात आलं होतं, ज्याला मदत करण्यासाठी एक 15 सदस्य असतील अशी तरतूद करण्यात आली होती. तर भारत मंत्री हा प्रत्यक्ष ब्रिटिश पार्लमेंटला जबाबदार होता भारताच्या प्रशासनाच्या बाबतीत. ज्यावेळी व्हाईसरॉय हा भारतीय प्रशासन पाहणार होता किंवा राज्यकारभार करणार होता, तो हा भारत मंत्र्याला विचारून किंवा सल्ला घेऊनच काम करणार होता. आणि भारत मंत्री हा व्हाईसरॉयला सल्ला देणार होता की तू भारतामध्ये कशा पद्धतीने तू काम करणार आहेस. तर अशा पद्धतीने ही व्यवस्था करण्यात आली 1858च्या कायद्यानुसार. त्याचबरोबर जे अधिकारी असतील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे किंवा ब्रिटिशांचे किंवा ब्रिटिश पार्लमेंटचे, त्या अधिकाऱ्यांची नियुक्ती आता संचालक मंडळ करणार नव्हतं, तर प्रत्यक्ष राणी त्यांची नियुक्ती करणार होती आणि नियुक्ती करून त्यांना भारतामध्ये प्रशासनासाठी पाठवणार होती. अशी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली. त्याचबरोबर राणीचा एक जाहीरनामा काढण्यात आला होता या कायद्यानुसार. तर त्या जाहीरनाम्यामध्ये अशी तरतूद करण्यात आली होती की भारतामध्ये जो राज्यकारभार केला जाईल ब्रिटिश पार्लमेंटद्वारे किंवा राणीद्वारे तो निपक्षपातीपणे
करण्यात येणार होता किंवा केला जाईल असं आश्वासन दिले गेले जाहीरनाम्यामध्ये. त्याचबरोबर भारतामध्ये जे नोकऱ्या दिल्या जातील ब्रिटिश पार्लमेंटद्वारे किंवा ब्रिटिशांकडून, त्या नोकऱ्या या धर्म, वंश, जात, रंग या आधारावरती येणार नव्हत्या, तर त्या पात्रतेच्या आधारावरती दिल्या जातील असं आश्वासन दिले गेले. त्याचबरोबर भारतीयांच्या धार्मिक भावना दुखावणार नाही, सामाजिक भावना दुखावणार नाही किंवा समाजाच्या भावना दुखावणार नाहीत, या गोष्टी म्हणजे लक्षात घेतल्या जातील असे आश्वासन दिले गेले. त्याचबरोबर भेदभाव करणार नाही असे आश्वासन दिले गेले. त्याचबरोबर ती राज्यकारभारामध्ये म्हणजे जे राजे रजवाडे असतील त्यांच्या राज्यकारभारामध्ये ढवळाढवळ करणार नाही किंवा हस्तक्षेप करणार नाही असं आश्वासन या कायद्यानं दिलं गेलं आपल्याला दिसून येतं. आणखीन जे 1857च्या उठावामध्ये कैदी म्हणून ब्रिटिशांच्या जेलमध्ये होते त्यांची शिक्षा कमी करण्याचं आश्वासन या कायद्याने दिले गेलं किंवा राणीच्या जाहीरनाम्यात दिले गेलं आपल्याला दिसून येतं. तर या कायद्यामध्ये आपल्याला एवढाच अभ्यास करता येईल किंवा त्यावरती चर्चा करता येईल. जर तुम्हाला यावरती चर्चा किंवा मुद्दे आवडले असतील किंवा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.